Hello तर friends. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्वजण? पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या छोट्याशा YouTube चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो। तर मित्रांनो, मी जे आहे तर मी बसलेलो आहे मोईच्या झाडावरती। तर तुम्ही मोईचं झाड बघू शकता, हे असलं मोईचं झाड आहे आणि या मोईच्या झाडावरती मी बसलेलो आहे। हे मोईचं झाड खूप उंच आहे, तर मी या झाडावरती बसलेलो आहे। तर मित्रांनो, मोईच्या झाडावरून तुम्हाला बाजूचं लोकेशन, बाजूचा नजारा कसं काय वाटत आहे तर ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त कमेंट करा मित्रांनो, कारण की मी सर्वांच्या कमेंट वाचत असतो, सर्वांच्या कमेंटला लाईक देत असतो आणि सर्वांच्या कमेंट वाचत असतो। त्यासाठीच सर्वांनी कमेंट करा। आणि तुम्हाला वाटत असेल की हे कमेंट वाचत नाही, मी सर्वांच्या कमेंट वाचत असतो मित्रांनो। आता जे आहे तर मी शेळ्या चारायला आलेलो आहे आणि आपल्या जे शेळ्या आहेत तर शेळ्या आजूबाजूला चरत आहेत। तर आता मी मोईच्या झाडावरून खाली उतरणार आहे आणि खाली उतरल्याच्या नंतर जे आहे तुम्हाला ज्या आपल्या शेळ्या आहेत शेळ्या दाखवतो। चला जाऊया शेळ्यांकडती। शेळ्या थोड्या दूर आहेत ते बघा मित्रांनो, त्या तिथं आपल्या शेळ्या ज्या आहेत शेळ्या चरत आहेत आणि हे आहे मोईचं झाड। तर तुम्ही मोईचं झाड बघू शकता, कसलं मोईचं झाड आहे आणि बाजूचा नजारा मोईच्या झाडावरून ती बघू शकता। ही जात आहे टिटवी, टिटवी ओरडत जात आहे आणि ती आता तिच्या घराकडती जात आहे आणि बघू शकता बाजूचा नजारा कसं काय दिसत आहे। मी उंच झाडावरती आहे तुम्हाला म्हणतो आणि खाली बघा किती खोल आहे, बघू शकता खाली किती खोल आहे आणि मी मोईच्या झाडावरती उंचावरती बसलेलो आहे। ते तिकडं आहे आपलं छोटंसं घर, ते बघू शकता, ते आमचं घर आहे आणि ह्या आपल्या शेळ्या इथं चरत आहेत। तर मी आता मोईच्या झाडावरून खाली उतरणार आहे। तर हे बघा, हे मोईचं झाड आहे मित्रांनो। तर या मोईच्या झाडाला कोण कोण ओळखलेलं आहे आणि या मोईच्या झाडाला तुमच्या इकडे काय म्हणतात नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त कमेंट करा। तर आता जे आहे झाडावरून खाली उतरणार आहे। तर फायनली मित्रांनो, मी झाडाच्या खाली उतरलेलो आहे। तर आता जे इथं शेळ्याकडती जाणार आहे, शेळ्या त्या तिथं चरत होत्या आणि मी मोईच्या झाडावर बसून शेळ्यांची राखण करत होतो। शेळ्या त्या तिथं चरत आहेत, तर शेळ्यांकडती मी आता जाणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला जाऊयात आपल्या शेळ्यांकडती। आणि मित्रांनो, तुम्हाला हे जे म्हणजे मोईचं झाड कोणी कोणी ओळखलेलं आहे ते कमेंटमध्ये सांगा। हे बघू शकता मित्रांनो, आपल्या जे शेळ्या आहेत तर शेळ्या ह्या इथं चरत आहेत आणि आज जे आहे रास्कलसुद्धा शेळ्यांकडती आलेला आहे। तुम्ही बघू शकता, हे छोटंसंच पिलू आहे, रास्कल नाव आहे त्याचं आणि ते आज शेळ्यांकडती आलेलं आहे। तर शेळ्या चरत आहेत आणि काही शेळ्या फंडी जे आहे फंडी त्यांना त्या तिथं कारीबोरीचं झाड आहे, कारीबोरीचं झाड खायला बोलवत आहे। आणि ह्या बघा, ह्या आपल्या शेळ्या चरत आहेत आणि रास्कल जे आहे बेजारीसाठी आलेला आहे शेळ्यांकडती आणि चरत सुद्धा नाही, काहीच नाही आहे, फक्त बेजारीसाठी आलेला आहे। आलो का आलो म्हणून थोडा थोडा पाला खात आहे, बघू शकता। आणि याचं नाव रास्कल आहे, रास्कल। फार छान पिलू आहे मित्रांनो, फार गोंडस पिलू आहे। तुम्हाला दिसत असेल की गोंडस आहे की नाही। रास्कल 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 ते पालाखाच्या नादात बिजी आहे मित्रांनो। तुम्हाला आपला रास्कल जे आहे रास्कल आवडत असेल असं मला वाटत आहे। कोणाकोणाला आवडत आहे त्यांनी कमेंट करा। आणि ह्या बघा, शेळ्या जे आहेत हे कारीबोरीचं झाड खात आहेत आणि कारीबोरीचं झाड फारसा पाला नसतो याला, मात्र शेळ्या जे आहेत खूप आवडीनं खूप मनातून खात असतात शेळ्या या कारीबोरीचा पाला। त्यांना फार आवडता असतो कारीबोरीचा पाला आणि त्या खात आहेत। आणि हे बघा तांबडी कसं काय खात आहे आणि कारीबोरीच्या पाल्याला जे आहे म्हणजे झाडाला जे आहे काटेसुद्धा असतात, तरीसुद्धा शेळ्या काटे असून सुद्धा खातात। काटे त्यांच्या तोंडाला अजिबात बुडत नाही आहेत। त्यांनी म्हणजे त्यांना काय असते वरदान देवाकडून दिलेलं ते मला सुद्धा माहीत नाही। ते किती काटेच्या झाडातून जातात, किती बी काटे खातात, त्यांना काय काटा बुडत नसतो। तर तुम्हाला दाखवतो कसं काय काटे आहेत त्या झाडाचे। तुम्ही परत म्हणसाल बापरे, बाबळेच्या झाडात आणि या झाडात काही फरकच नाही। हे बघा मित्रांनो, हेच आहे ते झाड
आणि याचे काटे बघा, याला पानं भरपूर आहेत म्हणून तुम्हाला काटे दिसत नसतील, मात्र याचे जे हे बघा इथं वाळले काटे इथं, याचे जे काटे असतात ना फार बुडत असतात, शेळ्या चारणाऱ्या लोकांना पायामध्ये बुडत असतात. आणि शेळ्या ज्या इथं याचे पानं इतके आवडीने खातात, इतके आवडीने खातात की फार आवडीने खातात. आणि हे जे आहे याला पाला भरपूर नसतो, मात्र शेळ्या भरपूर खातात याला. आणि बघा याचे काटे बघा, मी म्हणालतो की बाबळीच्या झाडावानेच काटे राहतात याला. तुम्ही बघू शकता हे काटे, तुम्हाला दाखवतो मोडून एक छोटासा काटा, नाहीतर माझ्याच हातात खूप सल म्हणजेच बुडल. हे बघा मित्रांनो, काटा तुम्हाला दिसतही नाही काय ना, हे बघा काटा दिसत नाही आहे मित्रांनो. हे बघा हे आहेत ते काटे, आणि काटे फार अनकोचीदार आहेत, सुळीदार आहेत, चपलाच्या वर येतात आणि बुडतात. मित्रांनो हे होते कारीबोरीचे काटे, आणि कारीबोरीचे काटे फार अनकोचीदार असतात आणि आपल्या चपलाच्या वर येऊन बुडतात. आणि फार म्हणजे काटा बुडल्याच्या नंतर हे फार त्रास होतो लय, म्हणजे पायातून रक्तसुद्धा वाहते, इतका काटा बुडतो जोरात. तर हे बघा आपल्या शेळ्या चरता येतात, गवत पण खाता येतात आणि बाकीचे झाडपाला पण खाता येतात. शेळी एक असा प्राणी आहे, गवत पण खाते, झाडपाला पण खाते आणि सर्वच काही खाते, शेतातलं धान्य मिन्य आणि गवतसुद्धा खाते. मित्रांनो बघा हे खाता येतात गवत आणि बाकीचे फाटे काटे आणि काटेचे झाड पण खाता येतात. हे बघा मित्रांनो कस काय आहे आमच्या इकडचा दर्रा आणि कस काय आहे जंगल. बघा हे आहे इथं दुधीचे झाडं आणि इतके हिरवेगार झालेले आहेत, भरपूर हिरवेगार झालेले आहेत. आणि तुम्ही बघू शकता बघा, हे बघा मित्रांनो कस काय जंगल आहे. तुम्हाला जंगल आवडत असेल असं मला वाटत आहे, बघू शकता तुम्ही. आणि आपले शेळ्या इथं चरत आहेत. आणि जंगल बघा कसं काय आहे, हिरवगारसं जंगल झालेलं आहे, झाडांना पानं फुटलेलं आहेत. फक्त आता गवत पाचवायचं राहिलेलं आहे. गवत पण पाचवलेलं आहे, मात्र उंच झालेलं नाही आहे. बघू शकता दर्रा कसं काय आहे आणि झाडी पण कसं काय आहे दर्यात. आणि याच्यात डुकरं राहतात, रोही राहतात आणि लांडगे, ससे, कोल्हे सर्व काही जंगली प्राणी राहतात. आणि तुमच्या जंगलात कोणते प्राणी राहतात ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आमच्या इकडे हरण राहतंय, ससा राहतंय, रोही राहतंय, कोल्हा राहतंय, डुक्कर राहतंय, असे बरेच प्राणी राहतात. तुमच्या इकडे कोणते राहतात कमेंटमध्ये सांगा. तर मित्रांनो आता मी तुम्हाला एक छोटंसं झाड दाखवणार आहे आणि ते झाड तुम्ही ओळखा. मला त्याचं नाव माहीत आहे, मात्र तरीसुद्धा मी तुम्हाला सांगणार नाही. त्याचं नाव तुम्हीच कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला त्याचं नाव सांगू शकत नाही, तर तुम्हीच त्याचं नाव कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला ते झाड दाखवतो आणि त्या झाड आता तुम्ही बघा कसं काय आहे आणि कसं काय नाही आणि कशाच आहे ते कमेंटमध्ये सांगा. हे बघा मित्रांनो हे आहे ते झाड आणि याचं नाव काय आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. मला नाव माहीत आहे तरीसुद्धा मी तुम्हाला विचारत आहे, त्याच्यासाठी तुम्ही याचं नाव कमेंटमध्ये सांगा. ओळखा याचं नाव काय आहे आणि हे काय आहे कमेंटमध्ये सांगा. ते तिकडं आपला मोत्या आलेला आहे शेळ्यांकडती. हे बघा मोत्या 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 बघा मित्रांनो मोत्या माझ्याकडतीच येत आहे आणि मोत्या संध्याकाळी आणि सकाळी शेळ्यांकडती येत असतो. थँक्यू दे, थँक्यू. बघा मित्रांनो थँक्यू देते, मोत्या फार हुशार आहे. बघा थँक्यू देते मित्रांनो, त्याच्यासाठी एक लाईक करून टाका. आणि फार हुशार कुत्रा आहे मोत्या. मित्रांनो आता जे तुम्हाला मी झाड दाखवलेलं आहे तर त्या झाडाचं नाव तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला सांगणार नाही, तुम्हीच कमेंटमध्ये मला सांगा. आणि हे बघा आपला मोत्या आलेला आहे शेळ्यांकडती. आणि बघा मोत्यासाठी आपल्या एक लाईक करून टाका. आणि माझं जे मोत्या आहे ते थँक्यू देते आणि सुब्रासुद्धा थँक्यू देते. तुम्ही जर पाळलेलं कुत्रा असेल आणि ते सुद्धा थँक्यू देत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. माझं कुत्रं तर थँक्यू देतं आहे आणि माझी सुब्रा जी आहे सुब्रा पण थँक्यू देते आणि मोत्यासुद्धा थँक्यू देते. त्यांच्यासाठी तुम्ही बी लाईक करून टाका. आणि हे बघा मित्रांनो हे
ढगांच्या आडवं सूर्य गेलेला आहे, तुम्ही बघू शकताय। आणि बाजूचं वातावरण जे आहे कसं काय छान दिसत आहे, किती चांगलं दिसत आहे। सूर्य ढगांच्या आडवं गेलेला आहे म्हणून। आणि बघा असले सीन पिक्चरमध्ये बघायला भेटतात, तर तुम्हाला छोट्याशा ब्लॉगमध्ये बघायला भेटलेले आहेत, तर त्याच्यासाठी लाईक करून टाका बरं का। हे बघा हे आपल्या शेळ्या आणि तिथं पाखरं जात आहेत, हे बघा पाखरं जात आहेत आणि ह्या आपल्या शेळ्या चरत आहेत। आणि आजूबाजूचं वातावरण बघा मित्रांनो, मोत्या मोत्या मोत्या। तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि मी सर्वांच्या कमेंट वाचत असतो, सर्वांच्या कमेंटला लाईकसुद्धा करत असतो, त्यासाठी तुम्ही सर्वांनी कमेंट करा आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये सांगा। तर मित्रांनो धन्यवाद, भेटूत पुढच्या व्हिडिओसोबत। आजचा व्हिडिओ इथं स्किप करूयात।